बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास ठोंबरे आपले स्वागत करतो। आज आपण इयत्ता 7वी नागरिकशास्त्र यातला संविधानाची ओळख हा भाग घेत आहोत। आपले संविधान हे अतिशय महत्त्वाचं संविधान आहे की जगातल्या सर्व संविधानापैकी एक असं संविधान आहे की ते सर्व लोकांना सर्व नागरिकांना त्यामध्ये सर्व कायदे कर्तव्य या बाबीचा त्यामध्ये समावेश केलेला आहे। आपण मागच्या वर्षीसुद्धा नागरिकशास्त्राचा अभ्यास केलेला आहेच। त्यामध्ये आपण कुटुंब, शाळा, आपले गाव किंवा शहर यांचे व्यवहार कसे चालतात याबाबतचे नियम आपण अभ्यासलेले आहेतच। परंतु कुटुंब जे आहे त्या कुटुंबामध्ये मात्र नियम नसतात आणि कुटुंबामध्ये जे काही कामकाज असतं ते कामकाज मात्र प्रत्येक सदस्याने करायचं असतं। त्यासाठी काही संकेत असतात, परंतु ज्या ठिकाणी शाळा आहे, विविध स्पर्धा असतात, त्यानंतर गाव आहे, शहराचा कारभार आहे, हा सगळा नियमानुसार चालतो। परंतु देशाच्या कारभारासाठी व्यापक अशा प्रकारचे नियमसुद्धा आहेत। त्याचबरोबर आपला देश हा जो आहे तो नियमानुसार चालणारा देश आहे आणि त्यासाठी एक नियमावली जी तयार केली आहे ती नियमावली की ज्यामुळे देशाचा कारभार अगदी शिस्तीमध्ये चालतो, त्याला सुसूत्रता येत असते आणि त्यामध्ये काही नियमसुद्धा आहेत, त्याला आपण कायदे म्हणतो। खरं म्हणजे हा एक प्रकारचा ग्रंथ आहे। याचाच अर्थ देशाच्या राज्यकारभाराचा हा एक लिखित असा प्रकारचा दस्तऐवज आहे। म्हणजे या ठिकाणी आपला प्रश्न आहे की संविधान म्हणजे काय? तर संविधान म्हणजेच एक नियमावली की ज्यामध्ये देशाचा राज्यकारभारासाठी काही नियम केलेले आहेत, कायदे केलेले आहेत आणि त्याला एक ग्रंथ सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। या संविधानानुसारच आपल्या देशाच्या कारभारामध्ये सुसूत्रता आलेली आहे। याचबरोबर जनतेकडून जे काही प्रतिनिधी निवडून आलेले असतात त्या ठिकाणी शासन किंवा सरकार स्थापन केले जातं त्यानुसारच आणि या संविधानाच्या तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचं शासनावर बंधन असतं। संविधानातील तरतुदी आणि त्यात नमूद केलेला जो काही कायदा आहे तो मूलभूत कायदा असतो। संविधानास विसंग अशा प्रकारचे कायदे शासनाला करता येत नाहीत आणि तसे कायदे केले तर ते न्यायमंडळ अशा प्रकारचे कायदे रद्द करत असते। मग आता या संविधानामध्ये काय तरतुदी आहेत? आता संविधानामध्ये अनेक प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत। जसं नागरिकत्व आहे, नागरिकांचे हक्क आहे, नागरिकांनी शासन संस्था यांच्यातील संबंध आहेत, शासनाने करावयाचे कायदे आहेत, निवडणुका आहेत आणि त्याचबरोबर शासनावरील ज्या काही मर्यादा आहेत त्यामध्ये राज्याचं अधिकार क्षेत्र असे अनेक प्रकारच्या तरतुदी त्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। आता संविधानानुसार कारभार करण्याचं जे काही तत्व आहे हे तत्व बहुतेक सर्व देशांनी स्वीकारलेलं आहे। परंतु त्या ठिकाणी प्रत्येक देशाचा संविधानाचं स्वरूप हे वेगवेगळं आहे। इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा या बाबतीत प्रत्येक देशामध्ये भिन्नता असते, वेगळेपणा असतो आणि त्यानुसार त्या राष्ट्राच्या गरजा आणि उद्दिष्टसुद्धा भिन्न भिन्न असतात। त्याला अनुरूप अशाच प्रकारचं हे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते राष्ट्र करत असतं आणि आपलं संविधानसुद्धा आपल्या देशाच्या परंपरा, संस्कृती या जपूनच हे संविधान तयार करण्यात आलेलं आहे। आता या संविधानाची काही आपल्याला आवश्यकता का आहे या बाबतीत आता आपण विचार करूया। खरं म्हणजे संविधानामध्ये अनेक बाबीचा अभ्यास केलेला आहे, अनेक तरतुदी, अनेक नियम त्यामध्ये केलेले आहेत आणि ते सगळे आपल्या जनतेच्या फायद्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत। तर संविधानाच्या चौकटीत राहून राज्यकारभार करणे ही एक गरज असते, कारण त्यामुळे काय होत असतं, आपल्याला जे काही अधिकार मिळालेले असतात त्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता ही कमी असते। दुसरं आहे की संविधानात नागरिकांच्या हक्क आणि स्वातंत्र्याचा उल्लेख असतो। तर यामध्ये असं आपल्याला सांगता येईल
की आपल्याला जे काही हक्क दिलेले आहेत ते हक्क शासनाला हिरावून घेता येत नाहीत आणि त्यामुळे नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य हे सुरक्षित राहते. तिसरं आहे की संविधानाच्या तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासारखं आहे. कारण यामध्ये सत्तेच्या गैरवापराला किंवा त्या ठिकाणच्या मनमानी जो काही कारभार असतो त्या कारभाराला सुद्धा वाव नसतो. संविधानाच्या तरतुदीनुसार राज्यकारभार केल्याने शासनावरील माणसांचा विश्वास वाढतो. तर हा जो भाग आहे हा महत्त्वाचा भाग आहे. कारण आपलं जे काही राज्य आहे, आपलं जे काही देश आहे आपला, तो संविधानानुसार चालतो आणि म्हणून प्रत्येक माणसाचा विश्वास त्या ठिकाणी जे काही शासन आहे त्या शासनावर आहेच. आणि याच म्हणूनच संविधानाच्या तरतुदीनुसार राज्यकारभार केल्याने हा फार मोठा फायदा होत असतो. त्याचबरोबर संविधान देशासमोर राजकीय आदर्श ठेवत असतं. कारण आपलं जे संविधान आहे ज्या दिशेने वाटचाल करत असतं त्या ठिकाणी राष्ट्राचं हित अवलंबून असतं. त्यातून जागतिक शांतता आणि सुरक्षितता, मानवी हक्काचं संवर्धन होण्यासाठी ह्या गोष्टीसुद्धा पोषक अशा प्रकारचं वातावरण निर्माण करत असतात. नंतर नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्यामुळे नागरिकांची जबाबदारीसुद्धा निश्चित होत असते, जबाबदारी वाढतही असते. तर अशा प्रकारे आपल्याला या संविधानाची आवश्यकता असते. म्हणजेच एकंदरीत सरकार आणि जनता या ठिकाणी समन्वय कशा पद्धतीने असायला पाहिजे यासाठी आपल्याला या देशासाठी संविधानाची फार मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता आहे. मग राज्यकारभार म्हणजे काय? तर देशाच्या राज्यकारभारात आणि त्यामध्ये देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबी सामावलेल्या असतात असा एक भाग आहे. तर या ठिकाणी देशाच्या सीमारक्षांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे, इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण, आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना यासारख्या अनेक विषयाबाबत शासनाला कायदे करावे लागतात. कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडून आणावे लागतात. थोडक्यात सांगायचं झालं तर आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबीसंबंधी निर्णय घ्यावे लागतात. यालाच राज्यकारभार करणं असं म्हणता येईल. मग भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचं उद्दिष्ट मांडलेलं आहे. नागरिकांना न्याय मिळावा, त्यांची स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून संविधानात अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या तरतुदी केल्या आहेत. सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचं एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिलं जातं. म्हणजे भारताचं संविधान किती महत्त्वाचं आहे हे या ठिकाणी सांगितलं की सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठी एक साधन म्हणून हे भारताचं संविधानाकडे पाहिलेलं आहे. आता या भारताच्या संविधानामध्ये राज्यकारभार करण्यास 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झालेली आहे आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत या संविधानाच्या आधारेच हा राज्यकारभार सुरू आहे. त्यातून भारतामध्ये लोकशाहीची संकल्पना आलेली आहे आणि ही भारताची लोकशाही व्यापक अशा प्रकारचं स्वरूपामध्ये आहेच. भारतातल्या राजकीय प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाचे बदलसुद्धा झालेले आहेत. त्यामध्ये सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची पावलं उचलली गेली आहेत. त्यामध्ये आणखी काही 3 मुद्दे पुढे सांगितले होते की एक लोकशाही आहे, सामाजिक न्याय आणि समता आणि न्याय व्यवस्था अशा प्रकारचे 3 मुद्दे हे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता भारताची राज्यघटना ज्यावेळेला निर्माण केली गेली त्यासाठी एक कॅबिनेट मंडळ हे भारतामध्ये पाठवण्यात आलं होतं इंग्लंडहून. त्यामध्ये या मंत्रिमंडळामध्ये 3 मंत्री होते. भारताला 15 ऑगस्ट 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं ते ब्रिटिशांकडून. आता स्वातंत्र्यानंतर संविधानाची घोषणा करण्यात आली आणि 9 डिसेंबर 1946ला ही जी संविधान सभा स्थापन झाली त्या संविधान सभेने आपलं कामकाज सुरू केलं होतं. आता या संविधान सभेमध्ये अनेक राज्यांचे नवनिर्वाचित सदस्य त्या ठिकाणी निवडण्यात आले होते. त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू होते, डॉक्टर भीमराव आंबेडकर होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते,
सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद यासारखे प्रमुख नेते या संविधान सभेचे सदस्य होते. या संविधान सभेने आपलं हे जवळजवळ 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसामध्ये एकूण 114 बैठका घेतल्या होत्या आणि या बैठकांमध्ये प्रसार माध्यम आणि जनतेला सुद्धा सहभागी होण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. आता या संविधानाचे प्रमुख म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी निभावलेली होती आणि म्हणून त्यांना संविधानाचे निर्माते सुद्धा म्हटले गेलेले आहे. याशिवाय या संविधान सभेमध्ये जवळजवळ 299 सदस्य होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्या संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. विविध देशांच्या संविधानाचा त्यांचा अभ्यास गाढा होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास आणि चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला होता आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या संविधानाचे निर्माते असं म्हटलं गेलेलं आहे. कारण त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका हे संविधान तयार करण्यासाठी यशस्वी रीतीने पार पाडलेली आहे. या ठिकाणी हे संविधान समिती जी आहे त्या संविधान समितीचे सदस्य आपल्यासमोर आहेत. हे संविधान 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसामध्ये पूर्ण झालेलं आहे. ते स्वाधीन करण्यात येत आहे. आता भारताची राज्यघटना ही उद्देशिका, त्यामध्ये मुख्य भाग आणि 12 पुरवण्या परिशिष्ट आहेत, अशा स्वरूपामध्ये ही विभागलेली आहेत. मुख्य संविधानाचे 25 भाग आहेत. त्याची अनेक प्रकरणामध्ये विभागणी केलेली आहे. सुरुवातीच्या 395 कलमापैकीची काही कलमे आता कालबाह्य झालेली आहेत. सध्या राज्यघटनेत 459 कलमं असून भारतीय संविधान जगातल्या सर्वात मोठ्या संविधानामध्ये मोडतं. संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी मान्यता दिल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आता इथे सुद्धा काही फोटो दाखवलेले आहेत की ज्यामध्ये संविधान सभेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबाई मेहता असे अनेक मान्यवर त्या ठिकाणी सदस्य होते. बी.एन. राव या कायदे तज्ज्ञाची संविधान सभेची कायदेविषयक सल्लागार म्हणून सुद्धा नेमणूक झाली होती. या ठिकाणी भारतीय संविधानाचा मसुदा संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना बाबासाहेबांनी सादर केलेला आहे. मग आता इथे आणखीन एक टीप दिली की तुमच्या वर्गाचा कारभार नियमानुसार चालावा असं तुम्हाला वाटतं का? त्यात कोणत्या नियमांचा तुम्ही समावेश कराल? तर मग वर्गासाठी एक नियमावली तयार करा. जसं देशासाठी नियमावली आहे, गावासाठी नियमावली असते, आपल्या कुटुंबासाठी सुद्धा काही प्रमाणात नियमावली असते. अशाच प्रकारची नियमावली तुम्ही तुमच्या वर्गासाठी सुद्धा करू शकता की वर्गातल्या सर्वांनी व्यवस्थित यायचं, स्वच्छतेच्या बाबतीत काही नियम असतात, हे सगळे तुम्ही तयार करू शकता. आणखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान जे आहे त्यामध्ये जलव्यवस्थापन, परराष्ट्र संबंध, राष्ट्रीय सुरक्षा, पत्रकारिता, अर्थकारण, सामाजिक न्याय अशा अनेक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी अतिशय मोलाचं काम केलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. मग आपली हे जे संविधान आहे या संविधानाची प्रतिज्ञा म्हणजे एक उद्देशिका काय आहे त्याचा जर आपण विचार केला तर बघा, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकतंत्रात्मक गणराज्य बनविण्यास तसेच त्याच्या समस्त नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आपल्या या संविधान सभेत आज दिनांक नोव्हेंबर 26, 1949 एतद्वारे या संविधानाला अंगीकृत, अधिनियमित आणि आत्मार्पित करीत आहोत. तर अशा प्रकारची ही एक प्रतिज्ञा उद्देशिका त्या संविधान सभेमध्ये होती.
मग हे जे संविधान आहे, या संविधानाची आपण थोडक्यात ओळख करून घेतली आहे की संविधानाची वाटचाल कुठपर्यंत आहे आणि कशी आहे. मग आता तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. की जसं पहिला प्रश्न आहे, संविधान म्हणजे काय, संविधानाची आवश्यकता का आहे, संविधानात कोणत्या प्रमुख बाबी विचारात घेण्यात आल्या आहेत, संविधान दिवस केव्हा साजरा करण्यात येतो, संविधानाची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली. अशा प्रकारचे काही प्रश्न हे तुम्हाला दिलेले आहेत. याशिवाय आपल्या पाठाच्या खालीसुद्धा काही चांगले प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नावर आपण चर्चा करू शकता. जसं संविधान समिती स्थापना केली गेली यावर चर्चा करायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात, यावर सुद्धा आपण चर्चा करू शकतो. आणि देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी कोणत्या होत्या याची आपण चर्चा करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपण या संविधान सभेची वाटचाल जो भाग आहे, हा भाग थोडक्यात घेतलेला आहे. धन्यवाद.